प्रक्षेपण आहे, क्लिअरिटी खूप छान आहे. 198 देशात आपले आप्त स्वकीय मित्र नक्कीच या सामन्याचा आनंद घेत असतील. त्याबद्दल GTC लाईव्ह यांचा आम्ही हार्दिक आभारी आहोत. कट्टा आपण थोडा जास्त वेळ घेत आहे असं आम्हाला सारखं वाटतंय. आपलं क्षेत्ररक्षण कृपया करून सजून घ्या. 3 षटकांचा सामना आहे. आपण टीम मीटिंग आधी करून घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. त्यामुळे प्लीज कोऑपरेट अस. कट्टा या दरम्यान माननीय श्री अजिल भोई साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी आम्ही मंडळातर्फे त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. स्वतः एक हौशी खेळाडू आहेत, खूप वर्षापासून क्रिकेट खेळतात. अजय आमचे मित्र आहेत आणि खूप चांगले खेळाडू आहेत या परिसरातील. तर सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो विपुल हा मगाशी सांगितल्याप्रमाणे एक मॅजिकल गोलंदाज आहे. मीडियम पेसर आहे. 5 ते 7 पावलांचा रनअप राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल. टप्पा अचूक, गती अचूक, वेग चांगल्या पद्धतीचा. पण समोरचा प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू विशाल देखील काही कमी नाही. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आपण बघतोय टी शर्ट आणि कॅपवर खेळतोय. पहिला चेंडू पॉवर प्लेचा आणि सुंदर चेंडू हाताळतोय विपुल. मी म्हटल्याप्रमाणे एक मॅजिकल गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा गिरकी घेतो, बदलतो आपली दिशा आणि निघून जातो सरळ सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाजाने मात्र नक्कीच कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चांगला चेंडू हाताळतोय विपुल. सुरुवात चांगली आहे पॉवर प्लेच्या षटकाची. महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यात जिंकणारा संघ पुढील सामन्यात प्रवेश करेल. पुन्हा इथं पुढचा चेंडू. इथे मात्र जेलण्याची दाट शक्यता पण नाही. थोडासा आखूड पडतोय नक्कीच. फलंदाज चा जो स्ट्रोक होता तो मात्र कमी होता, पॉवरफुल नसल्यामुळे. हेमंत होते, हेमंत आणि झेल याच्यामध्ये बरंच डिस्टन्स होतं, बराच पावलांचा रनअपचा डिस्टन्स होता. त्यामुळे नक्कीच त्यांनी ते जाणलं आणि एकच धाव, एका धावेच्या वर काही नाही आहे. या एका धावेने आपलं आणि संघाचं खातं उघडतायत. आता मात्र स्ट्राईकला आहेत मयूर हे एक तडाखेबाज फलंदाज आहेत. विपुल यांच्या पुढच्या चेंडूचा सामना. इथे आपण बघतो पायातला चेंडू होता, उत्कृष्ट खेळले. चेंडू झाडाला लागून बाहेर आलाय. एक धाव मिळवली फलंदाजाने. पाहायचं दुसऱ्या धावेची त्यांनी जराही विचार देखील केला नाही दुसऱ्या धावेचा, कारण पाहिलं की तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू निघून जातोय. त्यामुळे दुसरी धाव घेणं हे धोकादायक ठरलं असतं. हे दोन्ही फलंदाजांनी जाणलं आणि वेळेवर निर्णय घेतला की एका धावेवर समाधान मानायचंय, कारण दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीची फलंदाजी कधीही करू शकतात. या दरम्यान पुन्हा एकदा लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन त्रासदायक असतं. इथे आपण पाहतोय पंचांचा वाईड बॉलचा इशारा, स्क्वेअर चेंडूचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. नक्कीच इथे कुठेतरी गती परिवर्तन करायचा प्रयत्न होता विपुल या गोलंदाजाकडून, परंतु जरी गती ठीक होती तरी मात्र दिशा बरोबर नव्हती, दिशा बाहेर होती. यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, ते पण लेग साईडने, त्यामुळे त्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला माफी नाहीये. वाईड बॉल आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. निघून जातोय साईड स्क्रीन वरती. चौकार. क्या बात है. क्या बात आहे. सुंदरसं वाद्यवृंद आपल्याला ऐकायला मिळते. पलाय देवी बँड पथक, एरवे बाकीच्या ठिकाणी इथे डीजे वाजतो. आणि आता मात्र ऑनबॉलच खेळण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, तरी सुद्धा त्यांनी कसं ना कसं तरी कनेक्ट केला, पण एज लागली आणि एकच धाव मिळते. या एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वर. या पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत पाहिलं तर ठीक आहे, समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. तितकीशी आनंददायी नाही आहे, पण ह्या चेंडूवर सगळं डिपेंड आहे. पाहायचं ह्या चेंडूवर किती धावा जमवण्यात यश मिळतंय मयूर यांना. आणि इथे मात्र अतिशय उत्कृष्ट फटका पाहायला मिळतो मयूर यांच्याकडून. पाहायचे किती धावा नक्की घोषित होतील. आणि इथे हा चौकार आहे, पंचांनी घोषित केलाय.
आता मात्र धावसंख्या निघून जाते. दुहेरी अंकात पदार्पण करताना 12, पहिल्या षटकाच्या अखेरीस 12. आज सकाळपासून जर पाहिलं तर बरेच असे सामने झाले. त्या सामन्यांमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा जमवण्यात यश मिळाले कित्येक संघांना. पाहायचंय आता पहिल्याच षटकामध्ये बिनबाद 12 धावा जमवण्यात यश मिळते. आता मात्र नवीन गोलंदाज हेमंत, मी म्हटल्याप्रमाणे हेमंत हे पोलीस खात्यात कार्यरत आहेत आणि प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. चांगल्या चांगल्या मोठमोठ्या संघांमधनं देखील बाहेर खेळतात. पण इथे व्यावसायिक क्रिकेट खेळताना अक्षत पॅकर्स या संघाकडून खेळतात. काल हेमंत आणि विपुल हे आज त्यांना खेळायचं होतं, त्यामुळे ते काल अक्षत पॅकर्समध्ये नाही होते. ज्याने पहिलं षटक टाकलं ते विपुल, जे आता ते षटक हातात ते हेमंत. पण फलंदाजीला देखील मी म्हटल्याप्रमाणे विशाल एक चांगले फलंदाज आहेत. पॉवर प्लेचं षटक संपतंय. पॉवर प्लेचं षटक हाताळण्याचा कामगिरी मात्र विपुलकडे पहिल्यापासून आहे. कुठूनही विपुल जर असेल तर विपुलच पॉवर प्लेचं षटक हाताळतो, बऱ्याच वेळा आम्ही पाहिलेलं आहे. या दरम्यान हेमंत दुसरं षटक घेऊन येत आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावसंख्या आहे आणि हा उत्कृष्ट चेंडू आहे. लोअर फुलटो चेंडू, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच ओ हो, जर चेंडू कलेक्ट केला असता तर मात्र नक्कीच काही ना काहीतरी घात झाला असता. पण चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळते. शॉट मिळनच्या क्षेत्ररक्षकाकडून चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता विशाल यांचा. उत्कृष्ट झेल टाकण्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न हेमंत यांच्याकडून. आता मात्र रायटी लेफ्टी म्हणजे उजव्या हाताचा फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज हे कॉम्बिनेशन नेहमीच थोडंसं त्रासदायक ठरतं क्षेत्ररक्षकाला आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, कारण सारखी वारंवार त्यांना त्यांची फिल्डिंग प्लेसमेंट थोडीशी बदलावी लागते. या दरम्यान आपण पाहतोय ज्यावेळी ओपन ग्राउंड असतं, खुलं मैदान, त्यावेळी मात्र 11 खेळाडू देखील त्या मैदानामध्ये कमी पडतात. अशा वेळी क्षेत्ररक्षण सजवणं ही खूप मोठी कामगिरी असते. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू हेमंत यांचा. यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. उंच पुढे हेमंत या गोष्टीचा नक्कीच फायदा घेतात, कारण हाईट तशी आहे, त्यामुळे त्या पद्धतीची गोलंदाजी केल्यानंतर नक्कीच फलंदाजाला मात्र कठीण जातं. बॉडी लाईन गोलंदाजी ज्यावेळी होते त्यावेळी कित्येकदा चेंडू नाकातला चेंडूचा वास देऊन निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातात. पण यावेळी मात्र खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी करायचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. इथे मॅचचा बॉल असेल तर आतमध्ये जायचे. धावसंख्या आपण जर नजर टाकतो आहोत तर धावसंख्या होते ती 14. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतायत हेमंत. मयूर इज ऑन स्ट्राईक. पाहायचंय मयूर एक तडाखेबाज फलंदाज. पाहूया कसे हेमंतला खेळतायत ते. आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे, पण नक्कीच झेलबाज होत आहेत. मयूर खूप चांगला चेंडू टाकण्यात आला ह्या हेमंत यांच्याकडून. चांगला झेल टिपण्यात आला विपुल यांच्याकडून. थँक्यू. तर आता मात्र मयूर यांची जागा घेतात त्यांचेच बंधू, त्यांचाच भाऊ पंकज हे देखील एक चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत, गोलंदाज फलंदाज. कट्ट 11 हा संघ चांगल्या खेळाडूंनी भरलेला आहे, उत्कृष्ट खेळाडूंनी भरलेला आहे. एकापेक्षा एक सरस बॅटिंग लाईनअप आहे, एकापेक्षा एक चांगली बॉलिंग लाईनअप आहे. तर मी हे पण सांगेन की ऑलस्टार संघ देखील कमी नाही आहे. ऑलस्टार संघाकडे देखील एकापेक्षा एक धुरंधर खेळाडू आहेत या दरम्यान पंकज मैदानात. आणि इथे देखील बॅक टू बॅक गडी बाद होऊ शकतो का ते पाहायचंय. हो 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 हो.
या ठिकाणी आपण बघतो विशाल नाहक प्रयत्न होता दुसऱ्या धावेचा. ज्यावेळी झेल उडाला होता, चेंडू झाडाला लागून कॅच पकडली, झेल टिपला, परंतु नाबाद नॉट आउट होते. त्यानंतर मात्र एक रिस्की चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात नॉस्ट्राईक एंडला विशाल बाद होतात. एक चांगला गडी बाद होतो आणि या ठिकाणी मैदानात उतरतोय तो ललित आहे. एक यंग प्लेयर आहे, चांगला प्लेयर आहे आणि पाहायचंय कशा पद्धतीची फलंदाजी नक्की करेल. ललित आणि पंकज एक दोन तडाखेबाज खेळाडू मैदानात आहेत. चार चेंडू आतापर्यंत झालेले आहेत, 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15वर, कारण 12 धावसंख्या होती पहिल्या षटकानंतर. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करतो हेमंत आणि 2 गडी बाद होत आहेत. त्यात एक हेमंतचा गडी आहे तर एक रनआउटच्या स्वरूपात बाद झालेला गडी. या ठिकाणी पंकज इज ऑन स्ट्राईक. पाहायचंय हेमंतच्या 5व्या चेंडूचा कशा पद्धतीने सामना करतील. आणि हा मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका. व्हाट अ ब्युटिफुल स्ट्रोक, क्या बात आहे, काय सुंदर फटका मारतोय पंकज आणि आपल्याला मिळतो. क्या बात आहे, खूप सुंदर असा फटका आहे. नाविन्यपूर्ण फटका होता, मनमोहक असा फटका होता. पटकन पोझिशन घेतली, बॅटचा ब्लेड चेंज केला, पोझिशन चेंज केली, रिव्हर्स स्वीप मारला, लोअर फुल टॉस होता, कन्वर्ट केला, डीप पॉइंटच्या वरून मारण्यात आलेला फटका. क्या बात आहे, चौकार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हेमंत यांचा आणि हा मात्र वाईड बॉलचा इशारा आहे पंचांकडून. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उंच पुढे हेमंत यांना हा चेंडू टाकणं फार सोपं असतं, पण तो वाईड दिला जातो म्हणून ते जास्त टाकत नाहीत. आता मात्र जास्तच उंचावरून निघून गेला, त्यामुळे पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिला आणि स्क्वेअर चेंडूमुळे एक अवांतर धाव. म्हणजे आपण पाहतोय की आता मात्र धावसंख्या जर बघतोय तर धावसंख्या होती 20. धावसंख्या 20 आहे. शेवटचा चेंडू आहे. इथे पुन्हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, पण आता मात्र पूर्णपणे फसले फलंदाज. इथे आपण पाहतोय की षटक संपतोय. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती तर 2 गडी बाद 20. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 2 गडी बाद 20. गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज प्रसाद हा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. फार महत्त्वाचा सामना आहे, दुपारचं सत्र आहे म्हणून आपण जरा थोडं कमी आवाजात नक्कीच बोलू, कारण रविवारचा हा दिवस नॉनव्हेज खाऊन आजूबाजूच्या परिसरातील लोक नक्कीच थोडीशी वामकुक्षी घेत असतील, तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी आमची देखील इच्छा आहे. पण यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे कॉमेंट्री थांबू शकत नाही, कॉमेंट्री ही चालूच राहील. तरीसुद्धा अथर्व पार्क हाईट्स आणि निळकंठ हाईट्सच्या सर्व रहिवाशांच्या आम्ही हार्दिक आभारी आहोत, कारण जरी त्यांना थोडासा त्रास होत असला तरी त्यांचं आमच्या बाबतीत कधीच दुमत किंवा वाईट असं मत नसतं. आम्हाला नेहमी त्यांचं सहकार्यच मिळतं. या दरम्यान सर्व सभासदांचे कार्यकर्त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. GTC लाईव्ह यांचे देखील हार्दिक आभारी आहोत, कारण कालपासून खूप सुंदर प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान प्रसादांचा पहिला चेंडू ललित यांना आणि हा उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळते. ललित यांच्या बॅटमधून निघालेला हा सुंदर षटकार. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, डीप स्क्वेअरच्या दिशेने निघून जाणारा हा फटका आणि काय सुंदर फटका मारतो ललित. पहिल्या चेंडूवर षटकार आणि स्वागत करतोय तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचं. क्या बात आहे, सुंदर. पायातला चेंडू होता, व्यवस्थितपणे बॅटच्या मिडल ऑफ द बॅट घेतला आणि पूर्ण ताकदीनुसार फेकून दिला. सीमारेषेच्या पार हवेशी गप्पा मारता चेंडू निघून गेला षटकाराच्या स्वरूपात. या 6 धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचते ती 26 वर. अजूनही 5 चेंडू शिल्लक. या ठिकाणी ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे बघा काय होत आहे, 1 धाव मिळवण्याचा प्रयत्न. हो, व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. खूपच आणि खूपच सुंदर झेल टिपलेला आहे.
या दरम्यान प्लेबॉय आणि चॅलेंजर या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेजकडे यायचे, टॉस बॉक्सकडे यायचे. प्लेबॉय आणि चॅलेंजर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचे. आम्हाला सहकार्य करायचं प्लेबॉय आणि चॅलेंजर. यानंतरचा होणारा सामना असेल प्लेबॉय आणि चॅलेंजर दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती की त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचे लवकरात लवकर प्लीज. ललितच्या खेळाचा अंत होतो. या ठिकाणी त्यांनी ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, बॅट एज लागली आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने अचूक झेल टिपला. थोडासा झेल कठीण होता पण शेवटपर्यंत नजर काही सोडली नाही चेंडूवरची आणि व्यवस्थित उलट्या दिशेने त्यांनी झेल टिपला. नवीन फलंदाज समीर. आता मात्र पंकज सामना करतील पुढच्या चेंडूचा. इथे उत्कृष्ट फटका आहे. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्यात आलेला. तिथे समोर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न स्ट्राईक एंडला कव्हरच नाहीये. कव्हर नसल्यामुळे तीन धावा जमवण्यात सहजासहजी यश मिळते ते दोन्ही फलंदाजांना. फार महत्वाची फलंदाजी आहे, फार महत्वाच्या धावा आहेत या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या पोचते 29 वर 29. प्लेबॉय आणि चॅलेंजर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे लवकर यायचे टॉस बॉक्स मध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका बाबा झाडाला लागतोय का चेंडू? नाही लागत असेल तरी चेंडू खाली येतोय. झाडातून 2 धावा पूर्ण करतायत आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे पंकज यांच्याकडून. 3 धावा अतिशय सुलभ आणि शांत पद्धतीने पाहिल्या आपण. 3 धावा पूर्ण करतात पंकज आणि समीर. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लागोपाठच्या 2 चेंडूवर 3 धावा. दरम्यान दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की टॉस साठी करून घ्यायचे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. पाहायचं किती धावा जमवत आहेत अजून फलंदाज. आतापर्यंतची धावसंख्या आहे 32. क्या बात आहे. खूप सुंदर धावा जमवलेल्या आहेत. इथे हा उत्कृष्ट फटका आहे. पाहायचे किती धावा मिळतील का झेल होईल. खूप सुंदर झेल टिपतोय तो हेमंत उंचपुरा असल्यामुळे नक्कीच त्याला कुठेही उंच उडी मारण्याची गरज नाही लागली. हातात चेंडू होता, झेलच्या खाली होते. हेमंत चांगलं जज केलं कारण सूर्यप्रकाश येतोय डोळ्यावर. अशा वेळेत जज करणं खूप कठीण होतं पण अनुभव चांगला आहे गाठीशी. त्या पद्धतीने पंकज हे बाद होत आहेत. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आहे हाणामारीचा. धावसंख्या 32. शेवटचा चेंडू. पाहूया किती धावा जमवण्यास मिळते. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा आखूट टप्प्याचा चेंडू आहे. थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव मिळेल बहुतेक. एका धावेच्या वर काही नाही. धावसंख्या होते 33. 34 धावांचं लक्ष आहे 3 षटकांमध्ये. 18 चेंडू 34 धावा. दोन्ही संघांना विनंती आहे पटापट बाहेर यायचं आपण. ऑस्ट्रेलियन संघाने आपलं क्षेत्ररक्षण पटकन सजून घ्यायचे कृपा करून आणि कट्टा 11 आपण बाहेर यायचे लवकरात लवकर आणि आपली सलामीची जोडी देखील मैदानात पाठवायचे. दीपक आपण आजूबाजूला जर कुठे असाल तर कृपया मनोज डेकोरेटर्स आपण जर कुठे असाल तर व्यासपीठाकडे यायचे. मनोज डेकोरेटर्स आपण जर कुठे आजूबाजूला असाल तर लगेच व्यासपीठाकडे यायचे. यापुढे होणारा सामना
प्लेबॉय स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कोकणीपाडा चॅलेंजर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्सवर यावे. आपले आजच्या टॉस बॉक्ससाठी प्रमुख पाहुणे गिरीश एगिष्टे यांना विनंती करतो की कृपया टॉस बॉक्सवर यावे. प्लेबॉयज या संघाने नाणेफेक जिंकून मी रुपेशला विचारतो की आपला निर्णय काय आणि गेम स्ट्रॅटेजीज काय. निर्णय आम्ही बॅटिंग घेणार आहे आणि यांना बॉलिंगसाठी सांगणार आहे आणि आमचा विचार आहे की आता पण बॅटिंग करून 45-50 तरी स्कोअर न्यावा. हो नक्कीच रुपेश, पहिल्या सामन्यात तुम्ही एक सुरेख असा धावांचा डोंगर उभारलेला. मी कोकणीपाडा चॅलेंजर संघातील सुभाष कप्तान यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची गेम स्ट्रॅटेजी सांगावी, कारण की पहिल्या सामन्यात आपण बघितलं एक ऑलराऊंड परफॉर्मन्स कोकणीपाडा चॅलेंजर ह्या संघाचा झालेला आहे. सुभाष. पहिला आम्हाला टॉस जर जिंकलो असतं तर आम्ही फिल्डिंगच घेतली असती. आता फिल्डिंगच भेटले तर आम्ही हेच विचार करणार की 3 ओव्हरमध्ये जेवढा स्कोअर कमी करता येईल त्यांना समोरच्या टीमला तेवढा आम्हाला बेनिफिट असणार आहे. त्या हिशोबाने जसं आम्ही पहिला सामना जिंकलो त्या हिशोबानेच आम्ही हाही सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार आणि जेवढा स्कोअर कमी होईल तेवढा आम्हाला बेनिफिट आहे. नक्की सुभाष, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट रुपेश. मी आपल्या टॉसबॉक्सचे प्रमुख पाहुणे गिरीश एगिष्टे यांना विनंती करतो की एकंदरीत मागच्या दिवसातील सामने आणि आजचे सामने आणि हे संपूर्ण आयोजन याबद्दल आपण 2 शब्द सांगावे अशी विनंती करतो मी. धन्यवाद. आयोजनाबद्दल मी बोलण्यापेक्षा आज सगळ्यांना दिसतंय आयोजन कसं आहे. सुंदर आयोजन झालेलं आहे. काही प्रॉब्लेम्स आले असतील त्यावरही मात करून आज खरोखर खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आज स्थानिक सगळ्या टीम खेळत आहेत त्याबद्दल सगळ्यांना अभिनंदन. बेस्ट ऑफ लक जे आहेत आता त्या सगळ्यांना. आणि सगळ्या टीमना एक बोलायचं झालं तर खूप सुंदर म्हणजे प्रात्यक्षिक दाखवत आहेत, चांगले खेळ खेळत आहेत. आयोजनाबद्दल आयोजकांचेही भरपूर आभार आणि शुभेच्छा. सगळ्यांना वेळोवेळी चांगला मान देत आहेत, सन्मान देत आहेत त्याबद्दल. आणि आयोजकांची बी टीम देखील सुंदर खेळली आहे. जरी ती बी असेल तरी ती बी वाटत नव्हती, ए म्हणूनच खेळवा पुढच्या वेळीपासून त्यांना. एवढंच बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद गिरीश. आयोजन हे सहप्रयोजनातून होत असतं आणि आपल्या सर्वांचं जे आम्हाला हातभार लागतो, जे सहकार्य लागतं त्याच्याबद्दल आम्ही गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने तुमचे आभार मानतो. धन्यवाद. आणखीन एक आभार, हेमंतचे आभार राहून गेले. हो नक्कीच गिरीश, आपण ॲक्च्युली या मैदानात जे क्रिकेटचे जे सामने खेळतो ते हेमंत महाले यांच्या विशेष सहकार्यानेच हे सर्व सामने चालू असतात. धन्यवाद. मी पुन्हा एकदा मंदार दादाला विनंती करतो की त्यांनी समालोचनाचे सूत्र थँक्यू दीपक, धन्यवाद. या दरम्यान आपण पाहतो सलामीची जोडी मैदानात अजय आणि विपुल. 34 धावांचं लक्ष आहे. ऑलस्टार संघाने 33 धावा जमवल्या होत्या आणि 34 धावांचं लक्ष ठेवलं आहे ते कट्टा 11 संघासमोर. पाहायचे दोन्ही धडाकेबाज फलंदाज आहेत. अजय रनिंग बिटवीन द विकेट पाहायचे असेल तर अजयकडे बघायचं. चांगले बिग स्ट्रोक पाहायचे असतील तर विपुल आणि अजय या दोघांकडे बघायचं. क्या बात आहे, दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. खूप मजा येते ज्यावेळी अजय 2 धावा पूर्ण करतात, बघायला खूप मजा येते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चपळाईपूर्ण आणि सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. या दरम्यान आपण बघतोय की गोलंदाज आहे पंकज. मी मगाशीच म्हटलं होतं हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. चला तर मग सामन्याला सुरुवात करूया. महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. या सामन्यात जिंकणारा संघ हा नक्कीच 3 संघांच्या फेरीमध्ये नक्कीच प्रवेश करणार आहे. ट्रायंग्युलरमध्ये तिरंगा साखळीमध्ये प्रवेश करणार आहे. 34 धावांचं लक्ष, 18 चेंडू 34 धावा, म्हणजे जवळजवळ 2 धावा प्रत्येक चेंडूवर जमवाव्या लागतील. त्यावेळी कुठेतरी विजयश्री प्राप्त होणार आहे कट्टा संघाला. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग काऊ कॉर्नरमध्ये, म्हणजे काऊ कॉर्नर हा असा पोर्शन असतो जो लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधला पोर्शन, तिथे आपण बघतोय ललितला तैनात केलेला आहे. आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला. या दरम्यान पहिला चेंडू आखूट टप्प्याचा जोरदार फिरवण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, स्मॅश करण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या दिशेने, पण
चेंडू आणि बॅटची जराही मुलाखत देखील झाली नाही, एकमेकांना ओळखच दाखवली नाही दोघांनी. सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. विसावतोय निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू पंकज यांचा पॉवर प्लेचा षटक आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुंदर फटका अजय आणि जोरदार ठेवलेला आहे. मिडविकेटच्या एरियामध्ये निघून जातो चेंडू. सीमारेषेच्या पार 1 बाउन्स चौकार. क्या बात आहे. अशाच पद्धतीच्या फलंदाजीची गरज आहे कट्टा इलेव्हन संघाला. तर मात्र अंकुश लावायला लागेल ऑलस्टार संघाला जर अशी फलंदाजी करणार असेल तर. फलंदाज पाहायचंय या सामन्यामध्ये जे तराजूचं पारडं आहे ते कुठल्या बाजूने झुकणार आहे. या सामन्यामध्ये कुठल्या संघाचं घडणार आहे आणि कुठल्या संघाचं बिघडणार आहे आपल्याला पाहायचंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सामना करतील अजय. आणि आता मात्र संधी आहे ती आणि संधी प्राप्त होते. लक्षात घ्या अजय एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट फलंदाज आहे. पंचांच्या इशाऱ्यासाठी थांबत नाहीये. बॅट एज लागली यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू विसावतोय एज लागून आणि कॉट बिहाइंड स्वरूपात पहिला हादरा पहिला धक्का लागतोय अजय यांच्या स्वरूपात. दरम्यान आपण बघतोय अजय हे बाद होत आहेत. जर आपण पाहतोय तर त्यांची चाल घेतात नवीन फलंदाज प्रसाद मागच्या सामन्याचे सामनावीर होते. दरम्यान प्रसाद जरा लवकर जायचे खेळपट्टीवर. आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 4 धावा आणि त्यानंतर गडी बाद. आतापर्यंत 3 चेंडू हाताळण्यात येत आहेत पंकज यांच्याकडून. मी म्हटलं होतं हा सामना अटीतटीचा सामना होण्याची दाट शक्यता आहे कारण बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे कट्टा इलेव्हन संघाकडे. एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज अजूनही शाबूत आहेत, अजूनही बॅक स्टेजला आहेत. या दरम्यान हो 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 हा झेल होऊ शकला असता परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल निसटून जातोय. याचं मात्र नक्कीच नुकसान त्याला सहन करावं लागणार आहे आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न चांगला होता पण चेंडू इतक्या जोरात मारण्यात आला होता फलंदाजाकडून की जज करण्याच्या आधीच शॉट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून निघून जातोय. चेंडू निघून जातो. नशीब कव्हरिंगला होते अदरवाईज नक्कीच हा चौकार होऊ शकला असता. चांगला फटका होता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंकज यांचा. 5वा चेंडू सामना करतील विपुल. फ्लॅट चेंडू आणि ओ हो हो काय झेल टिपतोय पंकज विपुल यांचा. ओ ब्युटिफुल. खूप चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता विपुल यांच्याकडून परंतु व्यवस्थित त्याला दिशा नाही होती. जिथे मारायचं होतं तिथे नाही मारता आला पण यावेळी मात्र कुठलीही चुकी करत नाहीये पंकज. नवीन फलंदाज मैदानात प्रमोद हे देखील पोलीस खात्यात काम करतात, कार्यरत आहेत. एक चांगले खेळाडू आहेत. आपल्याला पाहायचं आहे कशा पद्धतीने आपल्या खेळाचं प्रदर्शन आपल्या समोर आत्ता मात्र मांडतील. प्रमोद स्ट्राईकला आहेत. पंकज यांचा शेवटचा चेंडू आहे. खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय पंकज. ओह क्या बात आहे. आणि किफाचित यष्ट्या उडवून टाकतोय प्रमोद यांच्या.
आता मात्र मैदानात उतरतो फलंदाज प्रमोद यांची जागा घेण्यात हेमंत. पाहायचे हेमंत काय पद्धतीचा खेळ खेळेल, कारण आता मात्र गरज आहे मोठ्या फटक्यांची. 12 चेंडूत 29 धावांची गरज आहे. 2 षटकांचा सामना शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. जर का हा सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच कट्टा इलेव्हन संघाला 12-29 खूप आशा आहेत, खूप आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत दोन्ही फलंदाजांकडून. हेमंत हे देखील एक षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो, तर प्रसाद या फलंदाजाची फलंदाजी देखील वाखाणण्याजोगी असते प्रत्येक वेळी, आम्ही पाहिलेलं आहे. तर यावेळी मात्र गोलंदाज विशाल दुसरे षटक घेऊन येत आहेत. विशालांचा पहिला चेंडू. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र कॉलिंग इम्पॉर्टंट आहे आणि झेल टिकतोय. क्या बात आहे, व्हेरी गुड. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 गडी बाद होतात या ठिकाणी आणि प्रसाद यांना दुर्भाग्यवश पुन्हा एकदा आपल्या तंबूत परतावं लागतंय. या ठिकाणी प्रसाद यांची जागा घेतात नवीन फलंदाज केतन. एक लाईन लागल्यासारखं झालंय कट्टा इलेव्हन संघाचं. पटापट धडाधड गडी बाद होत आहेत, कुठेतरी ठहराव होत नाहीये. पाहायचं हेमंत काही चेंज करू शकतात का या सिच्युएशनला. आत्ताच्या वेळेला गेम चेंजर म्हणून हेमंत काय पद्धतीची फलंदाजी करतील आपल्याला पाहायचंय. खूपच आशा, खूपच आकांक्षा आहेत. 3 ते 4 मोठ्या फटक्यांचा हा सामना आहे, आपल्याला पाहायचा आहे. 11 चेंडूत 29 धावांची गरज. 11-29 थोडंसं कठीण आहे, पण अशक्य नक्कीच नाहीये. अकरा चेंडूत 29 धावांची गरज. या दरम्यान दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू विशाल यांचा. विशाल ही एक सुंदर गोलंदाज आहेत. 8 ते 9 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आणि हा उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतो. इथे पाहायचं का ओ क्या बात आहे. मी थांबलो 2 मिनिटं, मला कळतच नव्हतं की काय षटकार आहे नाही आहे, पण काय सुंदर म्हणजे काय सुंदर पद्धतीने हा चेंडू अडवलाय. षटकारापासून फक्त आणि फक्त 2 धावा मिळतात, अन्यथा कळत नव्हतं काय आहे काय नाही. पण नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. या दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, खूप सुंदर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हेमंत जर का फायरिंग ऑर्डरवरती आले जर हेमंत फायरिंग पोझिशनला आले तर मात्र गेम चेंज करू शकतील. 9 चेंडूत 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 21 धावा. क्या बात आहे. सुंदर षटकार आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन परिसरातून सीमारेषेचा पार निघून जाणारा हा चेंडू आणि हा फटका आणि हा षटकार हेमंत यांचा. क्या बात आहे. उंच पुढे हेमंत कुठल्याही चेंडूला फेस करण्याची ताकद ठेवतात, कुठल्याही चेंडूला सीमारेषेच्या पार फेकून जाण्याची ताकद ठेवतात. पाहायचं हेमंत 9 चेंडूत 21 धावांची गरज आहे. खूप चित्तदारक सामना होण्याची शक्यता दाट दिसते मला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विशालांचा. सामना करतील हेमंत. क्या बात आहे. हा पुन्हा एकदा फक्त आणि फक्त पंच करतो हेमंत. क्या बात आहे. व्हॉट अ ब्युटिफुल टायमिंग. याला म्हणतात टायमिंग स्ट्रोक. फक्त आणि फक्त एक पाय फुट घेतला, बॅट केला आणि जो पंच केलाय सरळ सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामधून निघून जाणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. सुंदर.
आता मात्र 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 15 धावा. काय मजा येते बघायला प्रेक्षकांना या दुपारच्या सत्रामध्ये. मला वाटतं आता 4 वाजून झालेले आहेत तरी सुद्धा मला वाटतं आज लोक लवकर उठतील थोडंसं हा सामना बघण्यासाठी. माझा आवाज जर पोहोचत असेल तर 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. गेम चेंजर मी मगाशी म्हटलं होतं. कधी कुठल्याही क्षणाला हा फलंदाज सामना चेंज करू शकतो. याला अंकुश लावणं गरजेचं आहे. याला जर अंकुश लावण्यात यश मिळालं गोलंदाजांना तर कुठे ना कुठेतरी सामन्याचा रूप रेषा रंग बदलू शकतो. अन्यथा हा फलंदाज झटपट सामना संपवण्याच्या नादात मला दिसतोय. क्या बात आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र स्वर चेंडू टाकतोय गोलंदाज. इथे स्ट्रॅटेजी होऊ शकते. बऱ्याच वेळा प्रोफेशनल लेवलला अशी स्ट्रॅटेजी यूज करतात. एक टेक्निक होऊ शकते की फलंदाजाला कुठे ना कुठेतरी मिसगाईड करायचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हो हो मी म्हटल्याप्रमाणे असं कधीही होऊ शकतं. इथे मात्र जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात एज लागते आणि एज लागून हेमंत बाद होत आहेत. 7-14 असं समीकरण आहे आत्ता सुद्धा. 7 चेंडूत 14 धावांची गरज. सामना अजूनही या जगातला कुठलाही ज्योतिषी सांगू शकत नाही की सामना कोणाच्या बाजूने निघून जाईल, कारण 7 चेंडूत 14 धावांची गरज आहे. खूप जोरदार प्रयत्न होता हेमंत यांचा. मला वाटतं मिड विकेटच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू थोडासा हळूवार आला. गती परिवर्तन मला चेंडू होता. बॅडलक हेमंत. खूप चांगले खेळले हेमंत. वेलप्लेड. आणि आता मात्र चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते विशाल यांच्याकडून. काय सुंदर कमबॅक. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मगाशी जो स्क्वेअर चेंडू टाकला, वाईड बॉल टाकला का, त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजी होती तर असू शकते. ज्यावेळी फलंदाज इज फायरवरती असतो, प्रत्येक चेंडूवर षटकार मारत असतो, त्यावेळी कुठे ना कुठेतरी गोलंदाज त्याची लय, त्याचा ताल तोडण्यासाठी अशी स्क्वेअर पद्धतीची गोलंदाजी करतात, जेणेकरून त्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आणि मग अशा पद्धतीचा गडी मिळण्याची शक्यता असते. दिस इज द स्ट्रॅटेजी ऑफ क्रिकेट. याला म्हणतात एक टेक्निक. या दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू विशालांचा. आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच आहे, पण इथे मात्र झेलण्याची दाट शक्यता आहे आणि झेल सुटतोय. हे मात्र थोडंसं चुकीचं नक्कीच होऊ शकतं. इथे दुसरी धाव पण मिळेल आणि आपण खरोखर केतन यांचे खरंच कौतुक केलं पाहिजे, कारण केतन हे थोडीशी उलटी उभी असली तरी 2 धावा काढण्यात पटाईत आहेत. इथे झेल सुटतोय आणि झेल सुटल्यामुळे मात्र आता नुकसान खूप होणार आहे करणारा संघाला. 6 चेंडूत 12 धावांची गरज. 6-12 असं समीकरण आहे. 6 चेंडूत 12 धावांची गरज. जास्त वेळ न घालवता ऑलस्टार संघाने पटकन सामना चालू करायचा आहे. कृपया नम्र विनंती. ऑलस्टार संघ लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सहा चेंडूत 12 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडूत 12 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज संतोष या षटकाचा भार आपल्या खांद्यावर घेण्यासाठी सज्ज आहेत. स्ट्राईकला आहेत केतन. केतन हे देखील खूप तडाखेबाज फलंदाज आहेत. बिग स्ट्रोक्सचे फलंदाज आहेत. पाहायचं आहे 6 चेंडूत 12 धावांची गरज. संतोष तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. थोडं लवकर करायचे. कट्टा थोडं लवकर करायचे. ऑलस्टार. सहा चेंडूत 12 धावांची गरज. या दरम्यान हा जोरदार मारलेला फटका आहे. पाहायचं किती धावा जमवण्यात यश मिळेल. 1 धाव मिळवली फलंदाजांनी. चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसरी धाव जमवली आणि मला वाटतं तिसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने धावतील. क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखर टाळ्या वाजल्या पाहिजेत. 3 धावा धावून पूर्ण करतायत. सोपं नाही आहे, पण जे कठीण आहे तेच करायला आवडतं. केतन आहे ना. 5 चेंडूत 9 धावांची गरज. 5-9 असं समीकरण आहे.
करण आणि केतन, क्या बात आहे, 2 के. संतोष पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च होत आहेत. पुन्हा एकदा करण सामना करते संतोष यांच्या दुसऱ्या चेंडूचा. 9 धावांची गरज आहे, 5 चेंडू आहेत. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका इथे पाहायचा किती धावा मिळतील. ओ हो, क्या बात आहे, क्या बात आहे, खूप सुंदर, खूप सुंदर. 4 चेंडूत या षटकारांना धावसंख्या झपाट्याने मावळते. 4 चेंडूत कुठलाही सामना संपल्यानंतर देखील जर कोणी खेळाडू आतमध्ये गेला, जर बॅटिंग युनिट टीमचा कोणी खेळाडू आतमध्ये गेला तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. आमचं लक्ष आहे, आमचे कार्यकर्ते आहेत, मग तुम्ही बोलू नका की पेनल्टी का दिली. नियम अटी काटेकोर पद्धतीने पाळण्यात येतील. जर त्या बाउंड्री लाईनच्या ब्लॅक पडद्याच्या वरून जर कोणी आतमध्ये गेलं तर मात्र 2 धावांची पेनल्टी आहे, याची नोंद घ्यायची आहे. या दरम्यान सामन्याकडे बोलूया. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग युनिट टीमला मी पुन्हा एकदा सांगतो, भावनेच्या भरात आपण त्या ब्लॅक कलरच्या पट्ट्यावरून आतमध्ये जाऊ नये, अन्यथा 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. आणि हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक अतिशय उत्कृष्ट, उत्तुंग, अभेद्य आणि जबरदस्त षटकार मारतोय तो के